हा झालं तुझं आवरून? ये तुला पटकन खायला देते. हा मला काही नाहीये, बाकीच्यांचं होऊ द्या. आणि बबड्याचं आवरलं का ग? तो आवरतोय अजून. मी आता पटकन पहिल्यांदा कारखानीस काकांना नाश्ता देते, त्यांना जायचंय ना. मस्त डब्बाही तयार आहे. 2 डबे कोणासाठी आहेत? अगं एक डबा कारखानीस काकांसाठी आहे आणि मी विचार केला जातातच आहेत ना, त्या निमित्ताने जरा अभिजित राजेनेही दुसरा डबा द्यावा. नेहमी ते हॉटेलचं जेवतात ना, त्या निमित्ताने घरचं जेवतील. त्या निमित्ताने घरचं खायला मिळेल. मुळात इच्छा असली ना की निमित्त सापडतच. हे असं घे. थँक्यू. अरे उषा काय लाईत बसलास? आवरून घे पटापट, आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. हो आलो आलो. असावरी नाश्ता. आले आले बाबा. हे घ्या आजोबा. का उशीर का लागला? आतमध्ये गप्पा मारीत बसतात का? अहो नाही बाबा, डबा पण करायचा होता ना, म्हणून जरा वेळ लागला. काका तुम्ही खाऊन घ्या, हा तुमचा डबा मी इथे ठेवते. हा अरे काका, तुमचा पहिला दिवस आहे ना आज, मग मी तुम्हाला एखादा दुसरा शर्ट आणून देऊ का पटकन? नको ग, हा बरा आहे. अगदी साधा आहे. शुभ्रा, एखादा सोम्याचा शर्ट दे. तुम्ही थांबा, मी लगेच घेऊन येते. आई डबा दे पटकन, उशीर होतोय. हो देते हा बाळा. अरे 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 तो कारखानीस काकांचा नाश्ता आहे, तुझं घेऊन येते हा पटकन. असू दे. काका हा घ्या, हा शर्ट घाला तुम्ही. शुभ्रा तुला माहिती आहे ना हा माझा फेवरेट शर्ट आहे. मग मला न विचारता का देतेस यार तू त्यांना? सोम्या काय होतं शर्ट दिलं तर? आज नोकरीचा पहिला दिवस आहे त्याचा. तसं तर कशानेच काही होत नाहीये. मी ऑफिसला उपाशी गेलो तरी काही फरक पडणार नाही. अरे सोहम राजा रागवू नकोस. हे घे. अरे मी तुला मगाशी म्हटलं कारण कारखानीस काकांचा कमी तिखटाचा नाश्ता होता ना, म्हणून रे. बरं काका, मी दुसरा एखादा शर्ट आणून देते तुम्हाला. तुम्ही बसा ना, खाऊन घ्या. बरं सोहम, मी आणू का? तू जाऊन तुझ्या आवडीचा शर्ट घेतोयस? नाही तूच दे, येलो किंवा ऑरेंज वाला दे. ओके आलेच. घ्या ना काका, खा ना. अरे सावकाश राजा, सावकाश खा. आई रुमाल आणि पाकिट दे मला. हो आणते. हा स्वतःचं पाकिट आणि रुमाल घ्यायला काय होतं? वेळेवर उठायला नको, मग घाई होते. काका हा शर्ट घालून जातो. आई डब्बा पण दे. हो बाळा, हे घे. तुझं पाकिट, रुमाल आणि डबा ह्याच्यात घातलाय हा सोहम. असावरी माझा एक रुमाल आणून देते याला. हो देते. हा आई सॉक्स पण दे मला. हो. सोहम, आईंची धावपळ चालूच आहे ना. आता सॉक्स स्वतःच्या हाताने घे की तू. हो. काका हा घ्या रुमाल. बाकी धावपळ करते आई, माझं करायला काय त्रास होतोय का तिला? तसं नाही रे सोन्या. कपडे कोंबडीच्या. त्याच्या नोकरीचा पहिला दिवस आहे आज. आज 20 वर्षांनी तो नोकरीला चाललाय त्या नटरंगी प्रज्ञामुळे. हो पण आजोबा मला का ओरडताय तुम्ही? मी तर तुमच्यावर अशी वेळ आणली नाहीये ना. अरे तू काय माझ्यावर वेळ आणणार आहेस? आज आहे मी तुझा. सोहम तू निघ ना, तुला उशीर होतोय ना. हो राजा, हे 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 घे सगळं. हा सांभाळू ना बाळा. या वयात सासऱ्याला नोकरी करायला लागते तिच्यामुळे. एकदा माझ्या तावडीत सापडू दे तू सून. तिला अशी सरळ करतो ना की पुन्हा दोघांच्या तुमच्या वाटेल जाणार नाही. जाऊ दे रे. अरे मला काम करता येते, कोणाच्या तरी उपयोगी पडतोय, ह्याच्यातच आनंद आहे. चला निघतो मी. 1 मिनिट थांबा काका. कारखानीस हे पेन घे तुला. 1 मिनिटात आले मी. काका
बाबांची ब्रीफकेस तुमच्यासाठी खास काढून ठेवायला सांगितली होती त्यांनी. उघडून बघ, यात सगळं आहे. कॅल्क्युलेटर, पट्टी, पेन्सिल, खोड रबर. बरं निघू आता मी. एक मिनिट. थांब एक मिनिट. हा आता सगळं कम्प्लीट वाटतंय. पहिला दिवस आहे ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. रे मस्त काम कर. हो. काका बसने जायची दगदग करू नका हा, रिक्षाने जा. अगं पण चालत जाण्या इतक्या अंतरावर आहे ते. तरी सुद्धा रिक्षाने जा. हो. चांगल्या कामाला निघालायस. मांजर आडवी गेली बघ. मला म्हणताय का? हे काही काम धड जमत नाही यांना. या वयात कुठलं चांगलं काम करायला निघाले? अजून तिचा राग गेलेला दिसत नाही. कशी बघून गेली बघितलत ना. गेली उडत ती. तिच्या रागाला कशाला महत्व द्यायचोस? आज तुझ्या घरावर नागोबावून बसलेली पाहिलंस ना कशी डोळे वटारून गेली. माझी सुद्धा असती ना तेव्हा सरळ केली असती. बाबा जाऊ द्या ना, शांत व्हा तुम्ही. काका तुम्हाला उशीर होईल, निघा तुम्ही. असावरी मला टेन्शन आलंय ग. बऱ्याच वर्षात नोकरी केली नाही ना. घरची कामं जमतात मला, पण हे जमेलचं वाटत नाही. अरे काल तो फायली घेऊन आला होता ना, त्या अकाउंट्स मध्ये चुका दाखवल्यास की पटापट. असावरी अभिजित राजांना कळवतेस का? मला नाही जमणार. आई काहीही कळवणार नाहीयेत. तुम्ही त्यांना कमिट केलं ना काका, मग आता तुम्हाला जावं लागेल. हो काका, आता एवढं बोललायत तर जा ना. अगं पण माझ्यामुळे त्याचं नुकसान नको व्हायला. अहो त्यांचं नुकसान होण्यापासून वाचवलं तुम्ही आजोबा. आणि अभिजित राजांनी स्वतः तुम्हाला मदतीसाठी बोलवलं की नाही? अहो हिशोबामधले घोळ शोधायला त्यांना बहुतेक वेळच नसेल, आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला बोलवलंय. आता त्यांना मदत करायला नाही म्हणणार आहात का तुम्ही? अहो त्यांनी इतकं केलंय आपल्यासाठी, त्यांना मदत तर करायला हवीच ना. अरे ती मूर्ख प्रज्ञा काही बोलून गेली म्हणून गोंधळस का तू? तिला काय काडीची अक्कल. लक्ष देऊ नको तिच्या बोलण्याकडे. हे बघा काका, तुम्ही आजचा दिवस जा, आज काम करा. आणि आज तुम्हाला असं वाटलं ना की तुम्हाला नाही जमत आहे, तर मग आपण तुम्हाला हवं तसं करू. पण आज जा. बर येतो मी. ऑल द बेस्ट. सांभाळू ना काका. हो हो नीट या हा. हो. ग्रँडपाज फ्रेंड, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही कसं केलं तिथे? अजून कोणी आलाय का? काय आणू तुमच्यासाठी? काय खायला आणू? पाणी आणते, थांबा. विश्वास, पाणी आण रे घरात. काय आणू तुम्हाला? नाही मला काही नको. मी इथे खाण्यासाठी नाही आलोय. मी इथे कामासाठी आलोय, म्हणजे जॉबसाठी. जॉब? या 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 कारखानेस काका, नमस्कार. मला उशीर तर नाही ना झाला? चेचे, तुम्ही अगदी वेळेत आहात. आणि इथे तुमच्यासाठी तरी वेळेचं बंधन नाहीये. घ्या घ्या घ्या, पाणी घ्या. बरं का काका, हे सगळे माझे एम्प्लॉईज, यांना मी माझे फॅमिली मेंबर्स समजतो. हो की नाही मॅडी? येस सर. वेलकम टू अभिज किचन फॅमिली ग्रँडपाज फ्रेंड. पण सर, हे इथे काय काम करणार? बरंच काय. यांचा सपोर्ट, यांचं गायडन्स माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मॅडी. या काका, तुम्हाला सगळं नीट दाखवतो मी. या. विश्वास, विश्वास सर, माझी जागा त्यांना देतात.
काय जॉब करणार? मॅम सर त्यांना चेअर दाखवू देत, म्हणजे मॅनेजरचा जॉब असेल. हो. अरे पण मॅनेजर तर मी आहे ना इथली. हो पण आता एक मिनिट, मी माझी बॅग इथे ठेवू का? हो, काहीच हरकत नाही. सो काका, ही तुमची कामाची जागा. इथे बसून तुम्ही काम करू शकता. कशी? छान. या, मी तुम्हाला किचन दाखवतो. सावकाश, मी तुम्हाला आपलं किचन दाखवतो. हे आपलं किचन, हे आपलं छोटंसं ओव्हन आहे. हा सगळा सेक्शन आहे. व्हेजिटेबल्स वगैरे कट केलेले इथे ठेवलेले असतात. इकडे 2-3 गॅस आहेत. हे आपले मेन शेफ संदीप पाटील, गडिंग्लजचे आहेत. उत्तम शेफ आहेत. हे त्यांचे असिस्टंट. मॅम सर सगळ्यांशी ओळख करून देत आहेत. म्हणजे अभीस किचनचे नवे मॅनेजर हेच असतील. या काका, हे आपल्या अभीस किचनचं मेन रजिस्टर. याच्यात आपण सगळ्या ऑर्डर्स नोट करतो, मग शेवटी हिशोबाला बरं पडतं. एकच मिनिट. विश्वास, माझं पेन. मॅम तुमचं पेनही गेलं आणि सरांनी त्यांची सगळ्यांशी ओळखही करून दिली. पण सरांनी याची काही कल्पना दिली नव्हती का? अरे हो, महत्वाचं राहिलं. तुम्हाला अकाउंटच्या फाईल दाखवायच्या आहेत ना? या, माझ्या केबिन मध्ये. विश्वास, माझा जॉब सुद्धा गेला. तू पण बैस ना ग. मग वाढणार कोण? काकू बसा तुम्ही, मी बसेन नंतर. तुम्हाला औषधं घ्यायची आहेत ना? आणि ती पिशवी कसली आहे? अगो बाई, अहो काकांची डब्याची पिशवी राहिली वाटतं. कमाल करतेस तू. तो निघताना दारात बडबड करत बसलीस, त्यापेक्षा त्याला पोळी भाजीचा डबा आणून द्यायचा ना. हो, खरंच लक्षातच नाही राहिलं हो माझ्या. लक्ष कुठे असतं तुझं आजकाल? सोब्याच्या मागे डबा घेऊन फिरत असतेस, त्याऐवजी जरा आजूबाजूला बघायचं ना. जेवणाची वेळ झाली, भूक लागली असणार त्याला. आपण त्यांना फोन करून बोलून घेऊया का? कशाला? कामाला गेला ना तो. एवढ्या उन्हात परत कशाला बोलवायचं? पण बाहेरचं खाल्लं की त्रास होतो ना त्यांना. मी बाहेरचं खाऊ दे असं म्हटलं का माहिती? असावरी डबा घेऊन जाईल त्याला. असावरी तू निघ, डबा देऊन ये आणि मग जेवायला बस. मला जरा भात वाढ. हो बाबा. तू कामात असेल तर समोर बसून जेवायला लाव त्याला. भिडस्त स्वभाव आहे त्याचा. त्या चप्पल चोरासमोर भूक लागली असं म्हणायचं पण नाही तू. हो. रिक्षाने जा, आणि तो कामात असेल तर त्याला नंतर पुढे बसून जेवायला वाढ. हो हो बाबा. मग काका, तुम्हाला साधारण कल्पना आली असेल सगळ्याची आता. हो, तशी साधारण कल्पना आली आहे. पण मला काळजी वाटते. कसली? मला हे जमलं नाही तर. ऑलराईट, मला एक सांगा, तुम्ही कुठल्या बाजूने आहात? जमेल का नाही जमेल? तसा मी जमेलच्या बाजूने आहे. झालं, मिळालं उत्तर. तुम्हीच म्हणालात जमणारच्या बाजूने आहे. म्हणजे जमलं सगळं. मॅडी, हे काय करतेस तू? लादी पुसते सर. ते दिसतंय मला. आपण महेश कुठे गेला? महेश, महेश. सर, मी त्याला जॉबवरून काढून टाकलं. का? सर, मग तुम्ही माझा जॉब ग्रँडपास फ्रेंडला दिला ना. अभिजित, मी जातो परत. अहो नाही काका, तुम्ही का? तर मग मी काय करू आता? मी फक्त आता हेच करू शकते ना. मॅडी, तू वेडी आहेस का? तू काहीतरी काय विचार करतेस तू? हे बघ, तू, मी कोणाचाही जॉब कोणाला दिलेला नाहीये. काका फक्त आपल्याला मदत, हेल्प म्हणून आले, एक्स्ट्रा गायडन्स. हा, हो
काका सर, पण आपल्याला एक्स्ट्रा गायडन्सची सिरियसली काय गरज आहे का सर? येस. सर, तर मग मी काय करू आता? सर, आता मी फक्त शेफ होऊ शकते. हा. शेफ हो का सर मी? मी खरं सांगू, हा. नको होऊस. सर, तू काहीच करू नकोस. म्हणजे तू जे काय करतेस तेच करत राहा. म्हणजे हे नाही, तू जे करत होतीस तेच करत राहा. मी खरं सांगू तुला काय झालंय ते? काय सर? तुला डबा खायचा आहे? हो सर. भूक लागली आहे? यू आर जिनियस सर. अनो मॅडी, तू आता रडशील, मग अजून भूक लागेल. भूक लागली की का थांबतेस तू आमच्यासाठी? तू आणलेला भूक डबा खा. लागलीये का? मी सगळ्यांसाठी डबा घेऊन आलीये. अरे तू इकडे कशी काय? अहो काका, तुम्ही घरी डबा विसरूनच आलात. अरे माझ्यामुळे तुला त्रास. तसं नाही हो, घर जवळच आहे ना, आणि त्यात म्हटलं तुमच्यासाठी डबा घेऊन येतेच आहे, तर सगळ्यांसाठी पण आणावं, म्हणजे अभिजित राजे सुद्धा खातील ना. या, सगळे घ्या. ऍक्च्युली मॅम, आम्ही बाहेरचा डबा अलाउ करत नाही. नाही, राहू दे मग. मॅडम कधी काही आणू शकतात. सगळ्यांना बोलवा. विश्वास, प्रमोद, या लवकर, मॅडमनी डबा आणला आपल्यासाठी. मॅम, खरं सांगू, तुमच्या हातचं जेवण म्हणजे पार्टी असते. एक्सक्यूज मी, महत्वाचा कॉल आहे. यू प्लीज कॅरी ऑन. मी आलोच. ऑल राईट. मी जरा त्यांना देऊ का पोळी भाजी थोडी? हो, द्या ना मॅम, चालेल. आलेच. हा, अहो तुम्ही थोडं खाऊन घ्या ना. 4 दिवसांनी. अगो बाई, अहो 4 दिवसांनी खराब नाही का होणार? आणि तुम्ही काय 4 दिवस उपाशी राहणार आहात का? आत्ताच खाणं. नाही नाही, ओ नाही नाही नाही, होय होय, मी ऐकणार नाही तुमचं काही. मी तुम्हाला पाठवून देईन. खरंच? हे बघा, तुम्ही मला पाठवलं ना तरी मी जाणार नाही. तुम्ही अलीकडे ऐकत नाही आता, काही बोलत असता. खरंच जाऊ का मी? ॲज यू विश. बरं ठीक आहे, मी खरंच जाते. हा, तुम्हाला जमलं तर डबा खाऊन घ्या तुम्ही. 1 मिनिट गाईज, सॉरी, अगं मी व्हिडिओ कॉलवर बोलतोय. अगं बाई, अहो, मला वाटलं तुम्ही माझ्याशीच बोलताय. सॉरी. हा, हो हो. हा, अरे देवा. हो, मी आलो. ऑल राईट गाईज, मला लक्षात आलंय, तुम्ही सगळ्या गोष्टी मला मेल करा, मी नंतर परत बोलतो तुमच्याशी. ओके ओके, राईट. अहो अहो, हा डबा परागची पण कमाल आहे, आणि वेळेवर सांगायचं ना मला. मी काय म्हणते, तुम्ही थोडं खाऊन घेता का आधी? नो नो नो, सॉरी, ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, काय माहिती का, हे आमचे कस्टमर आहेत ना, हे खूप जुने आहेत. तो ना ही पर्टिक्युलर डिश माझ्याशिवाय कोणाच्या हातची खातच नाही, म्हणून मी तुला म्हणतोय, जरा प्लीज 1 मिनिट आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. अहो पण ओके, होईल लगेच. नाही, ऐका ना, एक घास खाऊन घ्या ना. एकच घास नाही, सगळंच मी जेवीन, पण नंतर खातो. अहो 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटं नाही, माझं 3 मिनिटात होईल. 5 मिनिटात कशाला? आता बघा, तुम्ही एवढा वेळ घालवताय ना, एवढ्यात खाऊ नाही झालं असतं. ओके ओके ओके, घ्या ना. एक घास एकच खा. मिनिट थांब. हो, थांब जरा तू. घ्या ना, एक घास घ्या. ओके 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 ओके, हॅपी. तुम्ही मिरची चावलीत की काय? पाणी कुठे? थांबा, मी पाणी देते तुम्हाला. थांबा, इथे पाणी. हे बघा इकडे बघा, गुळ आहे. गुळाचा खडा घ्या. हा, घ्या. मी पाणी आणते तुमच्यासाठी. पाणी कुठे गेलं? अगं बाई, अशी कशी मिरची चावलीत हो तुम्ही? आणते. हा, 1 मिनिट. हा, हे घ्या. पाणी घ्या. पहिल्यांदा पाणी घ्या आणि बळ बघा जरा, म्हणजे तुम्हाला ठसका नाही लागणार. घ्या, पाणी घ्या. प्या ना पाणी. थांबली का जळजळ? मी साखर बघू का? साखर आहे का कुठे? हा, मध असेल तर मध देऊ जरा. अजून पाणी आणू? मिरची हवी अजून. चेष्टा करताय ना माझी? म्हणजे परत गुळाचा खडा मिळेल, परत पाणी मिळेल.